यूज डीप कॉन्फिडेंट. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील प्रत्येक घडामोडींचं अचूक आणि निर्भीड प्रतिबिंब. ताज्या राजकारणाच्या बातम्या, शिक्षणातील बदल, गुन्हेगारीवर करडी नजर. सत्य, वेग आणि विश्वास यांचा संगम म्हणजे अजिंक्य महाराष्ट्र न्यूज. पदवी नाही तरी 20 वर्ष केली प्रॅक्टिस. रुग्णांच्या जीवाशी खेळणारा बोगस डॉक्टर गजाआड स्वतःच्याच घरात लपला. बार्शीत गेल्या 20 वर्षांपासून प्रॅक्टिस करणाऱ्या बोगस डॉक्टरला पोलिसांनी ठोकल्या बेड्या. पदवी नाही तरी 20 वर्ष केली प्रॅक्टिस. रुग्णांच्या जीवाशी खेळणारा बोगस डॉक्टर गजाआड स्वतःच्याच घरात लपला. बार्शी येथे वैद्यकीय पदवी नसताना तब्बल 20 वर्षांपासून दवाखाना थाटून रुग्णांच्या जीवाशी खेळणाऱ्या बोगस डॉक्टरला अखेर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. मंगळवारी आरोग्य विभागाने छापा टाकून क्लिनिक सील केल्यानंतर आरोपी फरार झाला. मात्र तो स्वतःच्याच घरात लपून बसल्याची माहिती मिळताच बार्शी तालुका पोलिसांनी गुरुवारी 7 मे रोजी रात्री उशिरा कारवाई करत त्याला अटक केली. आरोग्य विभागाच्या धडक कारवाईनंतर बोगस डॉक्टर शंकर मनोहर पाठक हा पसार झाला. बार्शी तालुका पोलीस त्याचा कसून शोध घेत होते. दरम्यान आरोपी शंकर पाठक हा उपळाई ठोंगे येथील त्याच्या राहत्या घरात लपून बसल्याची खात्रीलायक माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे बार्शी तालुका पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप ढेरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल राजेंद्र या माहितीच्या आधारे बार्शी तालुका पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप ढेरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल राजेंद्र मंगळुरे, धनाजी केकांड आणि पोलीस नाईक नागनाथ आंधळे यांच्या पथकाने तातडीनं उपळाई ठोंगे येथे धाव घेतली. घराची झडती घेतली असता आरोपी तिथेच मिळून आला. पोलिसांनी त्याला तात्काळ ताब्यात घेऊन अटक केली. अधिक तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल धनाजी केकाणे हे करत आहेत. कोणतीही पदवी नसल्याची कबुली. गेल्या 20 वर्षापासून स्वतःला BA-MS डॉक्टर भासून शंकर पाठक हा ॲलोपॅथी औषधांचा बेकायदेशीर वापर करत होता. बार्शीच्या तालुका आरोग्य अधिकाऱ्यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार पानगाव प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर महेश लक्ष्मण पाटील यांच्यासह आरोग्य आणि महसूल विभागाच्या पथकाने 5 मे रोजी सकाळी 10 वाजता अचानक छापा टाकला. पंचांसमक्ष याने आपल्याकडे कोणतीही पदवी नसल्याची कबुली दिली.